नमस्कार प्रेक्षकांनो. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता काव्य आणि जीवा या दोघांनी मिळून प्लॅन केलेला असतो की आपण दोघे जण मिळून आपापल्या प्रेमाला मिळवायचं. तेव्हा इथे काव्या म्हणते की मी माझ्या पार देशमुखांकडे परत जाणार आहे. तर इथे जीवा म्हणत असतो की मी सुद्धा माझ्या चकाचक बाईकडे परत जाणार आहे. 1 महिना मी तिच्याजवळ राहणार आणि तिचा राग घालवण्याचा प्रयत्न करणार, तिला कन्व्हिन्स करणार, असं आता जीवाने ठरवलेलं असतं. आणि त्याचमुळे प्रेक्षकांनो, काव्याने नंदिनीला सांगितलेलं असतं की मी उद्या माझ्या पार देशमुखकडे परत जाते. मी त्यांना कन्व्हिन्स करणार आहे, पुन्हा एकदा त्यांना मिळवणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, नंदिनीला काव्याचा निर्णय आवडलेला असतो. तिला असं वाटतं काव्याने घेतलेला निर्णय योग्यच आहे. जर तिचं पार देशमुखवरती खरं प्रेम आहे आणि पारच्या मनामध्ये सुद्धा काव्याबद्दल इतकं प्रेम आहे, तर दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तींनी एकत्र आलंच पाहिजे. पण जीवाच्या बाबतीत ती असा विचार करत नाहीये. तिला असं वाटतंय की मी जीवांबरोबर राहू शकत नाही. पण तरीसुद्धा जीवा नंदिनीला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करणारच आहे. आणि त्याचमुळे प्रेक्षकांनो, इथे आता काव्या पार देशमुखकडे परत आलेली असते आणि जीवा नंदिनीकडे गेलेला असतो. पण प्रेक्षकांनो, काव्याने जाण्याच्या आधीच ठरवलेलं असतं, मी माझ्या देशमुखांना परत मिळवणारच. पण त्याआधी देशमुखांच्या घरी गेल्या गेल्या मला त्या सिलेमन कॉफीला आणि त्याचबरोबर त्या काळ्या मांजरीला चांगला धडा शिकवायचा आहे. आणि त्यामुळे काव्या देशमुखांच्या घरी तयारीत आलेली असते. ती म्हणालेली असते की आता रम्या आणि वसू या दोघींना मी पुरून उरणार आहे. तर इथे जीवाला सुद्धा दारामध्ये बघून नंदिनी आश्चर्यचकित झालेली असते. तेव्हा जीवासुद्धा म्हणतो की बास झाला आता लपंडाव, बास झाल्या सगळ्या गोष्टी, मी तुझ्याशी बोलणार नाही, मला डिवोर्स हवाय, मी तुझं काही ऐकून घेणार नाही. आता सगळं बाजूला टाकायचं आणि आपल्या आयुष्याला फक्त नवीन कळाटणी द्यायची, नवीन सुरुवात करायची. झालं गेलं सगळं गंगेला मिळालं, सगळं काही विसरून फक्त आता आपल्या दोघांचा विचार करायचा आणि आपल्या सुखी संसाराचा, असं आता जीवा म्हणतो. तेव्हा इथे नंदिनी जीवाकडे बघतच राहते. तिला असं वाटतं किती धीट माणूस आहे हा. मला बोलायचं नाही असं सांगितलंय तरीसुद्धा ते इथे आलेत. तेव्हा नंदिनीच्या लक्षात आलेलं असतं की काव्या आणि जीवा या दोघांनी मिळून हा प्लॅन केलेला आहे. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे काव्या देशमुखांच्या घरी परत गेलेली असते आणि तिथे गेल्यानंतर तिने सगळ्यात आधी तर काव्य आणि पारच्या मध्ये येणाऱ्या रम्याला धडा शिकवलेला असतो. तर प्रेक्षकांनो, काव्याने गरमागरम सिलेमन कॉफी रम्याच्या तोंडावरती फेकून मारलेली असते, कारण ती मुद्दामूनच पार्थला सिलेमन कॉफी द्यायला जात असते. तेव्हा काव्याने गरमागरम ती कॉफी आता तिच्या थोबाडावरती मारून तिला आता चांगला धडा शिकवत पार्थवरती बायको असल्याचा अधिकार गाजवलेला असतो. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, वसुंधरा जेव्हा मध्ये मध्ये करण्याचा प्रयत्न करते, ती काव्याला वाटेल तसं बोलत असते, तेव्हा काव्याने वसूला सुद्धा धडा शिकवलेला असतो. तिने इथे वसूच्या वर्णामध्ये जास्तीचं तिखट घातलेलं असतं आणि वसूला तिखट जमत नाही हे माहिती असूनसुद्धा काव्याने मुद्दामून केलेलं असतं. तिच्या इथे जेवणामध्ये जास्तीचं तिखट आहे हे आता वसूला माहीत नसल्यामुळे तिने ते खाल्ल्यानंतर तिचं तोंड पूर्णपणे पोळून निघालेलं असतं आणि तिला त्राससुद्धा होतो. तेव्हा काव्याने सांगितलेलं असतं की एक गोष्ट लक्षात ठेवा, मी या घरामध्ये पुन्हा आली आहे कारण हे माझं सासर आहे, माझं घर आहे. मी माझ्या देशमुखांच्या घरी परत आली आहे माझ्या नवऱ्याला इथे परत मिळवण्यासाठी. आणि जर तुम्ही मध्ये मध्ये करण्याचा प्रयत्न केलात तर आता जी तुमची अवस्था केली आहे ना, हा फक्त ट्रेलर होता. तुम्हाला जर पूर्ण पिक्चर बघायचा असेल, पूर्ण सिनेमा बघायचा असेल, तर मग माझ्या वाट्याला तुम्ही जाऊनच दाखवा. तुम्हाला काय वाटलं काव्या इथे तुम्हाला घाबरून घाबरून राहणार आहे? मी काहीही चुकीचं केलेलं नाही आहे. आणि इथे आता काव्याने भूतकाळातली थोडीशी आठवणसुद्धा इथे वसू आणि रम्याला करून दिलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, जीवा नंदिनीकडे जायला तयार झालेला असतो 1 महिन्यासाठी.
तेव्हा मानिनीने जीवाला इथे आशीर्वाद दिलेला असतो की तुला जे जे हवंय ते सगळं मिळू दे आणि अजिबात हार मानू नकोस. कितीही नंदिनीने नकार दिला, काहीही बोलली, प्रयत्न करणं सोडू नकोस. तुझं प्रेम तुला आता तरी नक्की मिळू दे. तेव्हा जीवा इथे आता पार्थकडे येतो आणि म्हणतो, दादा मला बोलायचं आहे. पार्थ अजूनही जीवावरती थोडा रागवलेला असतो म्हणून तो बोलायला तयार नाही आहे. पण जीवा बसतो त्याच्याजवळ, म्हणतो, दादा प्लीज प्लीज एकदा ऐकून घे. हे बघ, मी नंदिनीला कन्व्हिन्स करायला तिच्या घरी चाललो आहे 1 महिन्यासाठी. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो की तिथे काव्यासुद्धा असणार आहेत. तुला आणि काव्याला जर एकत्र नंदिनीने बघितलं तर त्या सहन करू शकणार नाहीत. त्यांना त्रास होईल मला असं वाटतं. तेव्हा जीवा म्हणतो, दादा तुम्हाला दोघांना त्रास होईल असं आम्ही दोघेजण आता काहीही करणार नाही आहोत. तेव्हा तू काळजी करू नको, सगळं काही चांगलंच होईल. तेव्हा इथे माझं नंदिनीवरती खरंखुरं प्रेम आहे आणि म्हणूनच मी माझ्या चकाचक बाईला कन्व्हिन्स करायला चाललो आहे. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, ठीक आहे, ऑल द व्हेरी बेस्ट. असं केल्यानंतर इथे आता जीवाला वाटतं की पार्थच्या मनातला त्याच्याबद्दलचा राग कमी झालेला आहे आणि प्रेक्षकांनो राग धरण्याचं काही कारणच नाही. कारण का, जीवा आणि काव्याचं 1 वर्षभराचं प्रेम होतं आणि ते लग्न त्यांचं झालं नाही. कारण का त्यांचं नशिबामध्ये येणंच नव्हतं. नियतीने आधीच खूप वेळा संकेत दिलेले असतात की जरीसुद्धा तुम्ही दोघेजण एकमेकांवरती प्रेम करता पण तरीसुद्धा जीवाचं लग्न हे नंदिनीबरोबर आणि काव्याचं लग्न हे पार्थबरोबर होणार हे विधिलिखितच होतं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता जीवा निघून नंदिनीकडे गेलेला असतो तर इथे काव्या देशमुख आपल्या पार्थ देशमुखकडे परत आलेली असते. तेव्हा नंदिनी आणि पार्थ दोघेही आश्चर्यचकित झालेले असतात. खरं तर पार्थ खूपच जास्त काव्याला मिस करत असतो. त्याच्या मनात जरी तो म्हणत असेल की माझ्या मनात गिल्ट आहे आणि गिल्टला जागा आहे, पण तरीसुद्धा मनातलं प्रेम काव्याबद्दलचं तसंच आहे. आणि म्हणूनच प्रेक्षकांनो काव्याला बघितल्यानंतर पार्थचा चेहरा पूर्णपणे खुललेला असतो. तेव्हा इथे काव्य म्हणत असते की मी आली आहे, माझ्या घरामध्ये परत आली आहे. आल्या आल्या गणू बाप्पाचा आशीर्वाद घेते आणि त्यानंतर प्रेक्षकांनो त्या ठिकाणी माननी काकू येतात, त्यांचा ते आशीर्वाद घेते आणि म्हणते, चला देशमुख आता मी परत आली आहे, त्यामुळे तुमच्यासाठी मी सिलेमन कॉफी बनवणार आहे. तेव्हा इथे रम्या म्हणत असते, काय गं काव्या, तुला लाज नाही वाटत का गं? या घरातून तुला पार्थने जायला सांगितलं होतं, तू का परत आलीस? तेव्हा इथे काव्य म्हणत असते, तुला माहिती नाही का गं, लग्न झालेल्या मुलीने जास्त दिवस माहेरी राहायचं नसतं, मग त्या मुलीची व्हॅल्यू राहत नाही. म्हणून मी माझ्या हक्काच्या घरी, माझ्या नवऱ्याच्या घरी परत आली, कळलं तुला? आणि मला माझ्या नवऱ्याची आबाळ होऊ द्यायची नाही आहे. त्यांना माझ्या हातचा स्वयंपाक लागतो, हो की नाही देशमुख? काव्या थोडा आता मुद्दामूनच इथे देशमुखला म्हणजे पार्थला चिडवण्याचं काम करत असते. तेव्हा रम्या म्हणत असते, तुझी त्याला काही गरज नाही आहे. तू नसती आलीस ना तर बरं झालं असतं. तुझ्यामुळे हे सगळं घडलं आहे. लाज नाही वाटत का गं वर तोंड करून यायला? तेव्हा काव्य म्हणत असते, तुम्ही दोघीजणी विसरला असाल म्हणून तुम्हाला आठवण करून देते. रम्या, समोरच्या व्यक्तीला लागेल असं बोलू नकोस आणि जरा एका गोष्टीचा विचार कर. तू पण एक मुलगी आहेस आणि मी सुद्धा, त्यामुळे बोलताना भान ठेवून बोलत जा. बोलायला मलासुद्धा खूप येतं आणि ते तुला चांगलंच माहिती आहे. पण आमच्या जे काही आयुष्यामध्ये वादळ आले ना, त्याला तू आणि तुझी आई कारणीभूत आहात. त्याची शिक्षा भोगत होतात तुम्ही दोघीजणी घरामध्ये काम करून, कळलं ना? त्यामुळे जास्त बोलू नका. आम्ही दोघेजण एकत्र का आलो नाही? माझं कसं जीवावरती प्रेम होतं. अगं ह्या लग्नाच्या आधीच्या गोष्टी होत्या. आम्ही आमचा संसार वाचवण्यासाठी, आमच्या बहिणीचा तर जीवा भावाचा संसार वाचवण्यासाठी गप्प बसला. या गोष्टीचं तुला काहीच बोलायचं नाही आहे. फक्त आमचं प्रेम कसं होतं याबद्दलच तुला बोलायचं आहे, आम्हाला टॉन्ट मारायचं आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, आमचं प्रेम मिळवण्यासाठी म्हणजे मी कुणाला ना किडनॅप करायला सांगितलं, ना कधी दुसऱ्याचा प्रेम हिरावून घेण्याचा प्रयत्न केला, ना मी जीव देण्याचा प्रयत्न केला, कळलं ना तुला? तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता काव्याने खूपच छान पद्धतीने रम्याला टोमणा दिलेला असतो. कारण रम्याने इथे आता स्वतःचा जीव देण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता. नंदिनीला किडनॅप करून पार्थला मिळवण्याचाही प्रयत्न केला होता. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता काव्य म्हणते, त्यामुळे माझ्या नादाला जास्त लागू नकोस. मी इथे माझ्या पार्थ देशमुखांसाठी आलेले आहे, त्यामुळे आमच्यापासून 10 हात लांबच राहायचं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता सकाळ झालेली असते. तेव्हा काव्याने आवरलेलं असतं
रम्या पार्थच्या रूममध्ये त्याची सिलेमन कॉफी घेऊन आलेली असते आणि म्हणत असते, पार्थ हे घे तुझी सिलेमन कॉफी घे. पार्थ म्हणतो, रम्या इथे कशाला घेऊन आलीस? मी आवरलं होतं, मी खाली आता येणारच होतो. तेव्हा इथे रम्या म्हणते, असू दे रे, मी असताना तुला काळजी करायचं कारणच नाही आहे. मी सगळं तुझ्या हातामध्ये आणून देईन, तुला कुणावरतीच अवलंबून राहायची गरज नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, काव्या म्हणत असते, अरे वा, तू सिलेमन कॉफी घेऊन आलीस माझ्या देशमुखांसाठी, माझ्या नवऱ्यासाठी मी इथे आहे हे तुला दिसत नाही का गं? त्यांना सिलेमन कॉफी हवी आहे की अजून काही, ते द्यायलाच मी इथे आली आहे. तुला इथे येण्याची अजिबात गरज नव्हती. तेव्हा रम्या म्हणते, पार्थ फक्त माझ्या हातची सिलेमन कॉफी पितो. तेव्हा काव्या म्हणते, हो माझ्या हातची सुद्धा आवडते त्यांना, तुला माहिती नव्हतं का? तेव्हा काव्या म्हणते, बघू सिलेमन कॉफी इकडे दे. आणि तेव्हा काव्या ती सिलेमन कॉफी घेते आणि म्हणते, पार्थ देशमुखला यापुढे सिलेमन कॉफी घेऊन तू यायचं नाही. रम्या म्हणते, का, काय करशील? तेव्हा काव्या ती गरमागरम कॉफी रम्याच्या चेहऱ्यावरती फेकून मारते. तेव्हा प्रेक्षकांनो, सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो, कारण रम्या आता जोरजोरात ओरडायला लागते. सगळेजण धावत पळत काव्याच्या रूमकडे जातात. काय झालं, रम्या का ओरडते? तेव्हा इथे काव्याने गरमागरम सिलेमन कॉफी रम्याच्या तोंडावरती फेकून मारलेली असते. आणि तेव्हा रम्या म्हणते, ए मूर्ख मुली, काय केलंस तू हे? तेव्हा काव्या म्हणते, बघितलंस मी काय केलं ते, आणि मी अजून काहीही करू शकते हां. त्यामुळे पुन्हा जर माझ्या नवऱ्यासाठी सिलेमन कॉफी घेऊन आलीस तर लक्षात ठेवायचं की काव्या परत आली आहे, आणि काव्या जर पुन्हा एकदा तोंडावरती कॉफी फेकू शकते तर ती दुसऱ्यांदाही ते करू शकते. आणि तू जरा विचार कर, बोलण्यामध्ये कॉफी थोडी थंड होती, नंतर थंड करणार नाही तर आणल्या आणल्या तोंडावरती फेकून मारेन, कळलं तुला? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रम्या रडायला लागते. त्यानंतर वसू तिला तिथून घेऊन जाते, तिच्या अंगावरती सुद्धा धावून जाते काव्याच्या. काव्या तिलासुद्धा गप्प करते आणि म्हणते, चला निघा, माझ्या रूममधून बाहेर व्हा. तेव्हा इथे लगेचच वसू येते आणि बटाटा वगैरे तिच्या चेहऱ्याला लावते, जेणेकरून तिच्या चेहऱ्याला काही होऊ नये, कसले इन्फेक्शन होऊ नये म्हणून तिच्या चेहऱ्याला आता बटाटा लावलेला असतो. त्यानंतर इथे क्रीम वगैरे लावून चेहरा थंड करण्यात येतो, पण तिच्या चेहऱ्यावरती लाल लाल आता रॅशेस आलेले असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, आता रम्याच्या तोंडावरती कॉफी मारून कायमची सिलेमन कॉफी बंद केलेली असते. पण आता वसू अजून बाकी आहे, वसूला सुद्धा धडा शिकवायचा असतो. काव्या आधीच म्हणालेली असते की या दोघींना देशमुखांच्या घरी गेल्या गेल्या धडा शिकवणार. रम्याच्या चेहऱ्यावर तर सिलेमन कॉफी गेलेली असते. राहिला प्रश्न वसूचा. पार्थ म्हणतो, काव्या हे काय केलं तुम्ही खूप चुकीचं वागलात. तेव्हा काव्या म्हणते, का? मी इथे असताना माझ्या नवऱ्याला जर दुसरी मुलगी कॉफी आणून देते, मी तिला सांगते की देऊ नकोस तरीसुद्धा देते, मग मी हे नाही करणार तर तुम्हाला अपेक्षित काय आहे? मी गप्प बसायचं, सगळं बघत बसायचं? मी अजिबात अबलाणारी नाही आहे, मी नाही सहन करणार तिचं हे वागणं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जेवण तयार असतं. रम्या आणि वसू दोघीजणी काही करत नसतात. काव्या म्हणते, थांब, यांना आता बरोबर धडा शिकवते. त्यानंतर काव्याने इथे आता वसूच्या वरणामध्ये जास्तीचं मीठ आणि जास्तीचं तिखट घातलेलं असतं, खूप जास्तीचं तिखट, आणि ते सगळं मिक्स करून तिची वाटी आता वेगळीच आणलेली असते. बाकीच्या सगळ्यांना वरण दिलं जातं. त्यानंतर इथे काव्या रम्याचं वरण आता तिच्या समोर ठेवते आणि वसूचं तिला देऊन टाकते. वसूच्या वरणामध्ये जास्तीचं मीठ आणि तिखट आहे, बाकीच्या सगळ्यांना नॉर्मलच असतं. सगळेजण छान जेवत असतात आणि वसू जेवत असते, तिच्या तोंडाची आग होत असते आणि खारसुद्धा लागत असतं. ती म्हणत असते, वरण इतकं तिखट? तेव्हा सगळेजण म्हणतात, अगं काय बोलतेस तू, वरण कुठे इथे तिखट आहे? रम्या म्हणते, आई अगं नॉर्मलच आहे, आपण खातो तसंच आहे. तेव्हा इथे वसू अजून खात असते. तिच्या डोळ्यातून आता पाणी यायला लागतं, कानातून गरम वाफा, कारण प्रेक्षकांनो, तिच्या वरणामध्ये जास्तीचं मीठ आणि तिखट असतं आणि इथे वसूला जास्त तिखट जमत नाही, त्यामुळे तिला आता त्रास व्हायला सुरुवात होते. तेव्हा इथे वसू म्हणत असते, माझं वरण खाऊन बघा किती तिखट आहे, ह्या काव्याने मुद्दामूनच केलं असेल हे सगळं. तेव्हा प्रेक्षकांनो, सगळेजण म्हणतात, ती असं का करेल? तेव्हा इथे वसू म्हणत असते, मुद्दामून केले काव्याने. तेव्हा काव्या म्हणते, हो मी मुद्दामूनच केले. एक गोष्ट लक्षात ठेवा, पुन्हा जर माझ्या आणि पार्थ देशमुखच्या मध्ये आलात ना तुमच्या मुलीची बाजू घेत, तर आत्ता तुम्हाला एवढंच वरण तिखट दिलं आहे, यापुढे किती तिखट करेन ना ते सांगूसुद्धा शकत नाही. आणि या घरामध्ये राहताना
तर या घरामध्ये राहत असताना सगळ्यांसाठी स्वयंपाक तुम्हीसुद्धा करायचा. जसं आम्ही करतो तसं तुम्हीही कामं करायची. तुम्ही या घरामध्ये आम्हाला काय नोकर समजता? इथे आम्ही स्वयंपाक करायचा आणि तुम्ही येऊन फक्त आयत्या ताटावरती बसायचं. अजिबात खपून घेतलं जाणार नाही. उद्यापासून तुम्हीसुद्धा ब्रेकफास्ट करायचा, नाहीतर तुम्ही तुमचा ब्रेकफास्ट करा. हे चालेल तुम्हाला? स्वयंपाक हा सगळ्यांसाठी केलात, घरच्या माणसांसाठी केलात, तर हात तुटतील का तुमच्या दोघींचे? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता काव्याने त्यांना चांगली समज दिलेली असते. या घरात राहायचं असेल तर कामंसुद्धा करावी लागतील. आम्ही नाही स्वयंपाक करणार तुमचा, जर तुम्ही सगळ्यांचा नाही केलात तर. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मानिनी काकू तिची गंमत बघत असतात. इथे आता रम्या आणि वसूलासुद्धा स्वयंपाकाची जबाबदारी दिलेली असते. जर आम्ही दुपारचं स्वयंपाक केलं तर तुम्ही संध्याकाळचा डिनर करायचा, कळलं? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता वसू आणि रम्याला काव्याने घरी आल्या आल्या चांगला धडा शिकवलेला असतो आणि पार्थ आणि तिच्या नात्यापासून दूर राहायला सांगितलेलं असतं.